आम्हाला तुमचा नंबर इन्स्टावरतून भेटला. हा हा. ऐका ना दादा, म्हणजे तुम्हाला असं कर, तुम्ही हेल्प वगैरे करता नाही का असं कोणाला? हो 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 हो. ऐका ना, मला एक हेल्प हवी होती. बरं म्हणजे ऍक्च्युली विषय काय झालाय माहितीये का? हा. मी साताऱ्यामध्ये राहते. माझं नाव हिमापूर गाव आहे, तिथे मी राहते. बर बर. आणि असा एक विषय झालाय की नाही का, एक पोरग आहे. हा हा. ते पोरग तुळजापूरचं आहे. आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशन होतं. मी त्याच्यासोबत रिलेशन मध्ये राहिले होते. बर आणि त्यासोबत मी रिलेशन मध्ये होते, तर नाही का मला जरा 5-6 हजाराची गरज होती. त्याला म्हणलं तुझ्याकडून ऍडजस्ट झाले तर तू देशील का, तुला मी 10 तारखेला परत देईन नाही का. तर त्याने मला दिले. त्याला बोलले मी 10 तारखेला परत देईन. तर तो काय, मी काय बोलले, तो लयच म्हणजे नाही का असली येड्यासारखा करायला लागला. तर म्हणजे आता व्हिडिओ कॉल कर, असं कर तसं कर नाही का. बर बर. हॅलो. हा, तो असं करायला लागला नाही. तर डायरेक्ट मी बोलून टाकलं की ब्रेकअप मला नाही राहायचं तुझ्यासोबत, मला हे असलं पटत नाही. तो बोलला माझे पैसे मला परत दे. बरं बोललं ठीक आहे. तर त्याचे मी काय केलं, त्याचे 2 दिवसापूर्वीच त्याला पैसे ना, त्याचे ना मी 4,500 रुपये घेतले, त्याला मी 5,000 रुपये रिटर्न केले. बर तर त्याचे पैसे त्याला रिटर्न केले. त्याने मला काल कॉल केला आणि त्याने काय केलं माहितीये का, त्याने माझ्यावर आणि माझ्या मम्मीवरती कंप्लेंट टाकली पोलीस स्टेशनला जाऊन, तुळजापूर पोलीस स्टेशनला, की काय ही पोरगी आणि ही जी आहे लोकांची फसवणूक करतात, लोकांकडून पैसे घेतात, अरे ह्याचे पैशाला परत दिले. तर त्याने कंप्लेंट टाकली की, आणि माझ्या घरचे आता त्याच्यामुळे माझ्या विरोधात गेले. ते माझ्या घरचे मला बोलतात जीव दे, असं कर तसं कर, इतकं घाण बोलतात ना, फक्त त्या एका पोरामुळे. त्याने कंप्लेंट टाकली माझ्या घरच्यांवर. त्याच्यामुळे आज माझ्या घरचे माझ्या विरोधात गेले. आणि एक माझा फ्रेंड आहे, त्याच्या स्कॅनर वरती मी पैसे ते घेतलेले नाही का. तर त्याला बोलले मी तुझ्या स्कॅनर वरती घेते, तू मला कॅश दे पैसे. बर. तर त्याने मला कॅश दिले. तर त्याचा विषय काय नाही, आणि त्याच्यावरती पण कंप्लेंट टाकली. आणि माझ्या घरच्यांना तर ते तर आवडतच नाही पहिल्यापासून. अहो ते चांगले, पण ते घरच्यांच्या डोळ्यावरती येतं नाही का, त्यांना आवडत नाही. मग माझ्या घरच्यांनी काय केलं, त्या पोराने ह्यांच्यावरती कंप्लेंट टाकले. तर माझ्या घरच्यांनी बर बर. मला सांगा, मग हे पैसे तुम्ही रिटर्न करताय आणि कुणाच्या अकाउंट वरती टाकले? त्याच्याच अकाउंट वरती टाकले. मध्ये राहतो मी, बर, रिटर्न केलं. त्याच्या अकाउंट टाकले. मग कंप्लेंट केली, मग तिथे प्रूफ दाखवायचं ना बाबा रिटर्न पैसे गेले. दाखवलं. त्याने वेगळीच कंप्लेंट केलीये की मी त्याला त्रास वगैरे देते नाही, माझ्या घरचे वगैरे त्यांना शिव्या वगैरे देतात, अशी कंप्लेंट त्याने केली आहे दादा. बर बर. मग काय बोलतात पोलीस? पोलीस काय आहे, ते घरी येतात 2-2 मिनिटाला. ते सुद्धा सगळे विरोधात गेले. ते मी एकटी, माझी बाजू ना प्रत्येक वेळेला एकटी पडलीये. माझी आई सुद्धा माझ्या विरोधात गेली. आज माझी आई सुद्धा 2-2 मिनिटाला काय झालं की माझी आई तिथं पोलीस स्टेशनला फोन लावती, त्यांना तिथं सांगत बसती असं झालं तसं झालं. आता सुद्धा माझ्या इथं त्यांच्या सोबतच फोन चाललाय. बर, मला सांगा ते पोलीसवाले काय म्हणतात मग? ते काय नाही म्हणत. ते बोलतात की मला ते कुठलं ते काय ते जेलमध्ये टाकून असं करून तसं करून. त्यांच्यासाठी मी 2 कानपडीत खाल्ल्यात लेडीज कॉन्स्टेबलच्या त्या दिवशी. अरे बर चुकी नसताना मी अडकले. चुकी नसताना मी दरवेळेस चुकी नसताना मी अडकले. बर बर. तो मुलगा कुठे राहतोय? तो मुलगा दादा तुळजापूरला राहतो. बर, तुळजापूरला राहतोय का? हा. बरं, चालतंय ताई. हॅलो.